हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही बघणार आहात की आम्ही दरवर्षी गरम मसाला कसा बनवतो आणि पूर्ण वर्षभरासाठी तो कसा टिकवून ठेवतो. तर माझी आई गेली 30 वर्ष घरातच गरम मसाला बनवत आहे. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार. पूर्ण खडे मसाले वापरून योग्य प्रमाणात निवडून मंद आचेवर व्यवस्थित भाजून आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा मसाला वर्षभर टिकतो आणि प्रत्येक पदार्थाची चव अनेक पटीने वाढवतो. या मसाल्यासाठी वापरलेले इंग्रेडियंट्स खडे मसाले तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक मसाल्याचा एक वेगळा सुगंध आणि चव असते. योग्य प्रमाणात ते एकत्र आलं की त्यात तयार होतो खमंग सुगंधी घरगुती गरम मसाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरच्या. मिरच्या बाजारातून आणल्यानंतर त्या लगेच कधीच वापरू नका. त्या 2-3 दिवस कडक उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या, कारण मिरच्यामध्ये जर थोडाही ओलावा राहिला तर मसाला लवकर खराब होऊ शकतो आणि त्याची चवही बदलते. ही छोटीशी टीप आहे, पण खूप महत्त्वाची आहे. दुसरी एक छोटी टीप म्हणजे सर्व खडे मसाले जे आहे ते एक एक करून मंद आचेवर भाजून घेतलेच पाहिजे. घाईत किंवा मोठ्या आचेवर भाजले नाही पाहिजे. जर असं झालं तर चव कडवट होऊ शकते. म्हणून संयमाने आणि योग्य पद्धतीने भाजलेले मसालेच खऱ्याची चव आणि सुगंध देतात. हा पूर्ण प्रोसेस जो आहे करायला आम्हाला 1 तासपेक्षा जास्त लागला. तुम्ही त्यासाठी संयमाने हे मसाले मंद आचेवर भाजून घ्या. मसाले भाजून झाल्यानंतर ते पूर्ण थंड होऊ द्यायचे. थंड व्हायलाही ऑलमोस्ट 30 मिनटं तरी लागतात. आजकाल बाजारात तयार झालेले मसाले सहज उपलब्ध असतात आणि कधी स्वस्तही मिळतात, पण त्यात कोणते इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, त्या मसाल्याची क्वालिटी कशी आहेत किंवा तो किती शुद्ध आहे हे आम्हाला माहीत नसतं. पण जेव्हा आपण स्वतः बाजारात जाऊन चांगल्या दर्जाचे खडे मसाले निवडून आणतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीची खात्री असते. कोणती मिरी चांगली आहे, कोणती वेलची सुगंधी आहे, मिरच्या कशा आहेत हे आपण स्वतः पाहून घेतो. त्यामुळे होणारा मसाला फक्त चवीलाच नाही तर क्वालिटीमध्येही वेगळा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मसाला पूर्ण वर्षभर छान टिकून राहतो. आम्ही दरवर्षी घरीच गरम मसाला बनवतो आणि प्रत्येक भाजीत, आमटीत, कालवण आणि अनेक पदार्थामध्ये ह्याचाच वापरतो. घरच्या मसाल्याची चव आणि सुगंध एक वेगळीच असते. मसाले पूर्ण भाजून झाल्यानंतर ते पूर्ण थंड होऊ द्यायचे. गरम असताना दळायला दिले तर त्यामध्ये ओलावा तयार होतो. म्हणून सगळे मसाले व्यवस्थित थंड करूनच दळायला द्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स आणि प्रोसेस पाहायला मिळणार. तुमचे जर काही क्वेरी असतील तर कमेंटमध्ये टाका. आम्ही तुमची क्वेरी जरूर रिझॉल्व करणार. आणि तुम्हालाही बघा की हा व्हिडिओ आवडला की नाही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मसाला तुम्ही दळून आणल्यानंतर पहा त्याचा रंग कसा आहे तो.